प्रयत्न करत असतात तर त्यांना ते शक्य नाही मी त्यांना सांगतो. शिवसेना कधी मागे हटणार नसते. सत्ता आहे सत्ता नाही हा पुढला विषय. सत्ता हा काय आमचा प्राणवायू नाही, आमचा ऑक्सिजन नाही, तो तुमचा असेल कोणाचा असेल तर. आमचं बळ आमच्या मनगटामध्ये आणि मनामध्ये कोणी आमदार आज आहे, उद्या राष्ट्रपती करायची चिंता करा. आज आहेत ना, मग आज सगळ्यांना घेऊन काम करा. तुम्हाला निवडून कशा करता दिलेलं आहे? विधानसभेतले आपले प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहे. शिवसेनेला राजकीय विरोधक मानून शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नाही किंवा शिवसेनेला मागे रेटण्यासाठी नाही. शिवसेनेला जेवढं मागे रेटाल तेवढी ती जास्त वेगाने पुढे येते. आपण पाहिलं असेल गेल्या 50-55 वर्षामध्ये आम्ही हा अनुभव घेतलेला आहे. शिवसेनेवर जेव्हा जेव्हा वार झाले, घाव झाले, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून शिवसेना वाढत गेली आणि इकडले तालुका प्रमुख असतील, इतर पदाधिकारी असतील, त्यांना माझं सांगणं आहे की शिवसैनिकासारखे वागा, शिवसैनिक म्हणून जगा, लोकांबरोबर राहा, लोकांना पुढे घेऊन नेतृत्व करत पुढे चला. उगाच वादावादी न करता शिवसेनेचा जो पिंड आहे सामाजिक कार्याचा ते काम वाढवा. जसं मगाशी माऊली आपण सांगत होता, या करोना काळामध्ये आपण फार मोठं काम उभं केलं. ही शिवसेनेची ताकद आहे. गेल्या 50-55 वर्षामध्ये जे बाळासाहेब ठाकरेंचा एक मंत्र आहे की 80% फक्त समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 80% शिवसेना आज पडली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे हे आज देशामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये येऊ शकले. ते कशामुळे? ते 2 वर्षात मुख्यमंत्र्यांनी जे काम केले या करोना काळामध्ये, ते काम फक्त सरकारचं नाही आहे, लक्षात घ्या. त्या कामाच्या बरोबरीनं प्रत्येक गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये शिवसेना सुद्धा समांतर पद्धतीनं काम करत होती. म्हणून महाराष्ट्रातला करोना नियंत्रणात राहिला. शिवसेनेचा पाठबळ त्यांना लाभलं काम करत असताना. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत ते देशामध्ये टॉप 5 मध्ये. भाजपचा कुठला मुख्यमंत्री आला का टॉप 5 मध्ये? मला सांगा का नाही आला? या देशात त्याची इतकी राज्य आहेत, मोठी मोठी राज्य आहेत, उत्तर प्रदेश पासून अगदी बिहारपर्यंत. उद्धव ठाकरेच का आले? ममता बॅनर्जीच का आले? तामिळनाडूचा स्टालिन का आला? कारण आम्ही काम करत राहतो. ही संघटना वाढवत. मी मध्यंतरी राहुल गांधींना 1-1.5 तास भेटलो. सगळ्यांना माहिती फार मोठ्या बातम्या झाल्या. राहुल गांधींनी शेवटी मला विचारलं शिवसेनेविषयी, त्यांना फार उत्सुकता आहे बाळासाहेब ठाकरेंविषयी की एवढा मोठा तुमचा पक्ष आहे, तो तुम्ही कसा टिकवला? आजही शिवसेनेचं महत्व इतकं का? आजही लोक शिवसेनेला का घाबरतात? त्याच्याविषयी राहुल गांधींनी चर्चा केली. इतकी संकट तुमच्यावरती आली, इतकी वादळात तुम्ही अडकला, पण शिवसेना सतत पुढेच का जात राहिली? मी राहुलजींना सांगितलं की राहुल गांधीजी, याचं कारण एवढंच आहे. आमच्या शिवसेनेच्या भाषेत मला सांगतो, शिवसेना पुढे का जात राहिली? कारण हा शिवसैनिक जो बाळासाहेबांनी घडवलेला आहे, त्याच्या मनात स्वार्थाचा लवलेश नाही. हा सतत राज्यासाठी, देशासाठी त्याग करत आला. आणि एका वाक्यात सांगतो, त्याच्यापेक्षा एका वाक्यात मी काय सांगाल की आमची ती काळीच आहे, वाघाच आहे. और एक बताता हूं बात आपको,
शिवसेना क्यों बढ़ी? और लोग हमसे क्यों डरते हैं? हम ऐसे लोग हैं, जब रास्ते पे उतरते हैं तो पीछे नहीं हटते, फटे लेकिन हटे नहीं. आम्ही असे लोक फाटके तर आहोतच, पण जगाचा इतिहास, राजकारणाचा इतिहास हा फाटक्या लोकांनी बदलला. लक्षात घ्या, श्रीमंत धनाढ्यांनी आणि ह्या लोकांनी नाही बदलला. आमच्यासारख्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंची संघटना कोणाची निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये? आमच्यासारख्या फाटक्या लोकांची, ज्यांच्याकडे काही नाही आहे पण ते लढायला आणि मरायला तयार आहे देशासाठी आणि संघटनेसाठी, निष्ठेसाठी. अशाच लोकांची ही संघटना शिवसेना, अशाच लोकांची मावळ्यांची संघटना शिवरायांची. हा, त्या शिवरायांचा वारसा घेऊन शिवसेना पुढे जाते. बघा ना आपल्या शिवसेनेला, आपण पहा, कष्टकरी, हमाल, मजूर, शेतकरी हेच लोक होत आपण. आणि दुसऱ्या बाजूला सगळे हा सम्राट, तो सम्राट, शिक्षण सम्राट, सौदा सम्राट, मध्य सम्राट, इतर सम्राट, सगळे सम्राट तिकडे आहेत. आणि सगळे साधे कार्यकर्ते, साधे आपल्याकडे. पण ह्या लोकांच्या बळावर बाळासाहेबांनी ही शिवसेना 50 वर्षापासून स्थापन केली. ती इथपर्यंत दिल्लीपर्यंत. जेव्हा शिवसेना स्थापन झाली तर लोक तेव्हा म्हणायचे त्या काळात 3 महिन्यात ते संपून झालं. ही काय मुंबई ठाण्याच्या पुढे जाणारच नाही. पण ती शिवसेना कुठे आहे? पहा तुम्ही, महाराष्ट्राचे राज्यकर्ते बनले आहे, दिल्लीत राज्य केलेलं आहे. 18-20 खासदार आहेत आमचे, आहेत ना. कुठल्या पक्षाचे आहेत का? राष्ट्रीय पक्षाचे एवढे खासदार नाही. ही शिवसेनेची ताकद. आणि या ताकदीचं जाणीव आपल्याला पाहिजे. शिवसेना हे पॉवर स्टेशन उद्या तर आपण हा काय करतोय, तो काय करतोय, आमदार खोटे गुन्हे दाखल करतोय, करू दे, लढायचं. या प्रत्येक गोष्टीची नोंद कुठेतरी होते आहे. अशा योग्य वेळी त्याला उत्तर, योग्य वेळी उत्तर देऊ ना. पण या क्षणी आपण एकत्र काम करतो. आणि म्हणून माझं त्यांनाही आव्हान आहे, आपण सरकार एकत्र बनवलं. हे सरकार एकमेकाच्या मदतीनं उभं राहिलं आहे, हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य असा पक्ष तो महाराष्ट्रात 105 आमदार निवडून आणले होते. त्या 105 आमदारांना आपण तिघांनी मिळून घरी बसवलेलं आहे. आपल्याला त्यावर सकाळी उठल्यापासून संजय राऊतांवर दिसतच नाही त्यांना. सकाळपासून पाहतो नाही. आता माझं भाषण चालू आहे, लाईव्ह चालू असणार. मग तुम्ही चौघा दादा पाटील आता काल मी काय म्हणालो, भारतीय जनता पक्षाचे इकडे जे अध्यक्ष आहेत राज्याचे, मोठा माणूस आहे, महात्मा आहे, विद्वान माणूस आहे. मी पुढे म्हणतो नाही, हरिश्चंद्राचे अवतार आहे. मी असं म्हणतो का नाही ना, आम्ही आदराने बोलतो, सगळ्या प्रेमानं बोलतो. आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे असं काय शिवसेना म्हणजे पाटीत खंजीर होतं. ते असं म्हणाले मी ऐकलं की पूर्वी पाटीत खंजीर खुपसणे हा शब्द प्रयोग आला की एकच नाव आठवायचं. मग त्यांनी माझं पवार साहेबांचं नाव शरद पवार. आता दुसरं एक नाव पाटीत खंजीर खुपसणे म्हणजे शिवसेना. असं कसं काय राहतं? मी तर नेहमी आवाज देतो की शरद पवार साहेबांनी पाटीत खंजीर खुपसण्याचं एक उदाहरण स्पष्ट करून दाखव. मी राजकारण सोडतो. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची परंपरा असणार कसला पाटीत खंजीर खुपसला आणि सरळ समोर वाद करणारे लोक मराठ्यांच्या आवाज. विकृती आमच्याकडे. आता समोरून वार करतो ह्याचा त्याला इतका त्रास झाला की संजय राऊतांनी गुन्हा दाखल करतो. कोथळा. आता कोथळा हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखले गेले
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला की नाही? काढला ना. काढा नको होता का? भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं कशाला काढला कोथळा अफजल खानाला? गुन्हा दाखल करा. ज्यांनी इतिहास केला त्याने गुन्हा दाखल करा. शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा कोथळा काढला. साहित्यकाराची फोटो. अरे हा इतिहास तुमचा, हा आमचा इतिहास नाहीये. कोथळा काढला इतिहास आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर बेशक होतं, पण संजय राऊतांनी गुन्हा दाखल, कोथळा काढला कसे म्हणतात? मग काय करायचं? समोरून वार केल्यावरती कोथळाच निघणार ना. अजून काही तुमचं काय निघतं आम्हाला? दिसतात संतांची धनाजी होते ते संजयजी आहे. तर हे असे आमचे जुने मित्र आहेत. त्यांना सहन होत नाही की हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. 105 आमदार असताना सुद्धा आम्ही येऊ शकलो. तडफड त्यांची दिसते सातत्याने. तुम्ही जितके तडफडत राहाल तितकी तुमची शक्ती क्षीण होत जाईल. आपण विरोधी पक्षामध्ये आहात, विरोधी पक्षाचं काम करा. पण ते विरोधी पक्षाचे काम करत असताना महाविकास आघाडीतले आमचे इकडले जे मित्र आहेत त्यांनी विरोधी पक्षासारखं वागू नये. हे मला सांगा. आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्याशी लढायचं आहे. आपापसात तुम्ही कशा करता लढता? आपण एकत्र काम करतोय, आपण एकत्र काम केलं पाहिजे. मी यानुसार त्यांच्या वरिष्ठांशी बोलू. आपण एकत्र बसून चर्चा करू. ऐकले तर ठीक आहे, नाहीतर बघू शिवसेना काय. मित्रांनो, आपण इतक्या मोठ्या संख्येने करणार, उत्साहाने घोषणा देत आहे. आवाज कुणाचा? शिवसेनेचा म्हणताय. मग तो आवाज दिसला पाहिजे. कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा आवाज आला. ही घोषणा फक्त शिवसैनिकाला शोभते. तुम्ही कधी घोषणा काँग्रेस पक्षात, भारतीय जनता पक्षात, अन्य पक्षात बघितली का? कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला बातम्या व जाहिराती देण्यासाठी कान्होराज लाईव्ह टीव्हीला सबस्क्राईब व लाईक करा. पत्ता श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संपर्क मुख्य संपादक MD साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32. BO रिपोर्ट कान्होराज लाईव्ह टीव्ही पुणे.